आज मी तुम्हाला चण्याची डाळ आणि पालकची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम चण्याची डाळ मी 4 तास भिजत घातली होती आणि एकदम छान अशी भिजलेली आहे बघा। एक छोटी जुडी घेतलेली आहे बघा पालकची, नीट करून मी अशी कापून घेतलेली आहे बघा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण डाळ पहिले काढून घेऊया। छोट्या आकाराच्या 6 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि मिक्सरला काय करणार आहे मी बारीक करून घेणार आहे। वडग्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया सगळं। हे पालक सगळे मी टाकून घेते। त्याच्यामध्ये 1 चमचा सफेद तेल, 7 ते 8 पानं बघा कढीपत्त्याच्या शिप, ह्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे, त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला हळद, त्यात टाकायचे बघा 1 मोठ्या आकाराचा कांदा, 1 वाटी कोथिंबीर, 1च बघा चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। त्यात टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर, छोटा 1 चमचा धने जिरे पावडर आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि याला पाण्याचा वापरच करायचा नाही, लगेच असं आपण कालवलं जातं मस्तपैकी। आता बनवायला घेऊया। तेल ठेवलंय बघा गरम करायला आणि चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या काढलेल्या आहेत, अशा पद्धतीत पकडायचं बघा। हलवून घेऊया। आता फेस कमी झाला की हलवायच्या। आता त्याच्यामध्ये बघा असं चीर पाडलेले आहेत आणि त्यात थोडंसं मीठ भरलेलं आहे। ह्या मिरच्या पण ह्याच्यावर थोड्याशा फ्राय करून घेते। मिरच्या पण बघा चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तेलकट वगैरे अजिबात होत नाहीत बरं का, मस्त लागतं। तर तुम्हाला ही एक गरम गरम मी लगेच तोडून पण दाखवते। एकदम कुरकुरीत बघा आणि आतून जाळीदार असे छान असे होतात।